नमस्कार मित्रांनो. भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल 23 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार होते. मात्र मानधनाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने हे लग्न मात्र अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं. आता लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी सोशल मीडियावरून सगळे फोटोज आणि व्हिडिओज डिलीट केला आहे. तर मित्रांनो, सोशल मीडियावरून दावा केला आहे की पलाशने स्मृतीला धोका दिला. त्याचं एका कोरिओग्राफरसोबत अफेअर होतं. मित्रांनो, स्मृतीला संगीत कार्यक्रमाच्या रात्री यांच्या अफेअरबद्दल कळालं. पलाश आणि मेरीचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातूनच चर्चाला उधाण आलं. पण मित्रांनो, मेरीने नंतरनं हे सगळं उधळून लावलं. ती बोलली की हे सगळं मे मधलं आहे आणि मी त्याला कधीच प्रत्यक्ष भेटली नाहीये. तर मित्रांनो, आता रेडिटमध्ये एक नवीन दावा करण्यात आला आहे की संगीत कार्यक्रमाच्या रात्री स्मृतीची मैत्रीण हिने पलाशला कोरिओग्राफरसोबत रंगेहात पकडलं. ज्यानंतरनं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मित्रांनो, या पोस्टमध्ये त्या मुलीचं नाव नंदिका असल्याचं सांगण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही एक कोरिओग्राफर आहे. नंदिकाने दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि सध्या ती मुंबईमध्ये कोरिओग्राफर म्हणून काम करत आहे. नंदिकाने अनेक म्युझिक व्हिडिओसाठी कोरिओग्राफी केली आहे. तर मित्रांनो, पलाश मुच्छलला लग्नाच्या कार्यक्रमातील डान्स शिकवण्यासाठी ती सांगलीला आल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय तिने खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये काम केलं आहे. तिचं इंस्टाग्राम प्रायव्हेट आहे. त्यामुळं सोशल मीडियावरील दाव्यांशिवाय पलाशसोबत नंदिकाचं कोणतंही कनेक्शन अद्याप सापडलेलं नाहीये. तर मित्रांनो, असं म्हणतायत की स्मृतीच्या मैत्रिणीने रात्री त्या दोघांना रंगेहात पकडलं आणि जेव्हा स्मृती पाहिली हे सगळं पाहिल्यानंतर स्मृतीचा भाऊ त्याच्यामध्ये आणि पलाशमध्ये थोडी हातापायी पण झाली आणि ज्याने पलाशला थोडंसं मारही लागला होता. तर मित्रांनो, स्मृती त्यानंतरनं रूममध्ये जाऊन आतमध्ये रडत बसली होती आणि रात्री सगळ्या गेस्टला सांगण्यात आलं होतं की लग्न कॅन्सल झालेलं आहे कारण स्मृतीच्या वडिलांना बरं नाहीये. तर मित्रांनो, पलाशने स्मृती मंदनाला धोका दिला होता का? लग्न पुढे ढकलण्यासाठी नंदिका हीच कारणीभूत आहे का? दोघांमधील वादाचं कारण काय? तर आता अजून सध्या दोघांच्याही कुटुंबाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.